श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर मी माझ्या किचनचं डीप क्लिनिंगचा रुटीन व्लॉग शेअर करत आहे. ज्या माझ्या खूप जुन्या मैत्रिणी आहेत, ज्या मला पूर्वीपासून फॉलो करतात, त्यांना माझं क्लिनिंगचं रुटीन बघायला खूप आवडतं आणि आजचाही ब्लॉग त्यांना बघायला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये किचन क्लिनिंगशी रिलेटेड काही टिप्स मी शेअर करणार आहे, ज्या तुम्हाला खूप युजफुल ठरतील. आणि त्याचबरोबर किचन ट्रॉल्यांमध्ये मी काय प्रोव्हिजन केलेली आहे ज्यामुळे माझ्या किचनमध्ये झुरळ होत नाही, त्याचबरोबर ट्रॉल्यांमध्ये जाळेसुद्धा होत नाहीत. ही संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला नक्की आवडेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर ज्या दिवशी तुम्हाला किचन क्लिनिंग करायचं आहे त्या दिवशी सगळ्यात आधी स्वयंपाक करून घ्यायचा आणि त्यानंतर गॅस ओटा स्वच्छ करायचा आणि त्यानंतरच किचन क्लिनिंगला सुरुवात करायची. किचन ओटा जर खूप चिकट असेल आणि त्यावरती तुम्ही स्वयंपाक केलेला असेल तर किचन ओट्यावर चढल्यानंतर आपल्या पायाला तो चिकटपणा लागतो आणि सगळ्या घरात ते पाय फिरतात. म्हणूनच ही काळजी तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे. भलेही मग तुम्ही किचन क्लीन करत असताना परत त्या किचन ओट्यावर पसारा झाला तरी हरकत नाही, पण स्वयंपाक केल्यानंतर जो थर जमा झालेला असतो तो स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे. नेहमी किचन क्लीन करत असताना खिडक्या आणि दाराला अजिबात विसरायचं नाही. आपल्या किचनला एक खिडकी असते, तिच्यावरती खूप चिकट थर जमा झालेला असतो. त्याचबरोबर जे किचनचं दार असतं, जे युटिलिटी एरियामध्ये जातं, ते दार देखील आपले हात बोट लागून चिकट झालेलं असतं. तर ह्यांना पण आपल्याला आवर्जून स्वच्छ करायचं आहे. त्यांना सगळ्यात आधी स्वच्छ करायचं आणि मग इतर क्लिनिंगला सुरुवात करायची आहे. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, जर तुम्ही एकटंच किचन क्लीन करत असाल तर थोडं थोडं किचन क्लिनिंगचं काम करा. पण आज तुम्ही बघताय की माझ्या मदतीला दोघीजणी होत्या, त्यामुळे माझं किचन क्लिनिंगचं काम खूप सोपं झालं आणि फास्ट देखील झालेलं आहे. तर सुरुवात केलेली आहे किचनच्या खिडकीपासून आणि किचनच्या खिडकीवरती तेलांचे शिंतोडे वगैरे उडतात, कारण एकदम गॅसच्या वरतीच ही खिडकी आहे. तरी मी चिमणीचं प्रोव्हिजन केलेली आहे. चिमणीमुळं काय होतं की जी काही वाफ आहे ती सगळी चिमणी ॲब्झॉर्ब करते, त्यामुळे फारसं फर्निचर माझं चिकट होत नाही. पण तरी देखील कधीकधी फोडणीचे शिंतोडे वगैरे भिंतीवरती आणि ह्या खिडकीवरती उडतात, ते मला साफ करावे लागतात. कारण ज्यावेळेस आपण चिमणीचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला किचनमध्ये असलेली खिडकी आणि दार जे आहे ते बंद ठेवावं लागतं, तेव्हाच चिमणी जी आहे ती प्रॉपरली वर्क करते. तर खिडकी स्वच्छ करण्यासाठी मी काय केलेलं आहे, बेकिंग सोडा घेतलेला आहे, त्यामध्ये व्हिनेगर घातलेलं आहे आणि ते सोल्युशन जे आहे ते खिडकीवरती अशा प्रकारे स्प्रेड करून घेत आहे. ज्यामुळे काय होईल की तो चिकटपणा एकदम तर निघणार नाही, पण असं सोल्युशन सगळीकडे स्प्रेड केल्यामुळे तो थर जो आहे तो थोड्या वेळाने मेल्ट होऊन जाईल आणि मग तुम्हाला किचनची खिडकी जी आहे ती इझिली क्लीन करता येईल. तर आता सेम सोल्युशन जे आहे ते मी चिमणीच्या वरच्या भागावरती लावलेलं आहे, जेणेकरून जी धूळ साचलेली आहे आणि जो चिकटपणा आहे तो इझिली मेल्ट होईल आणि चिमणीचा वरचा भाग पण मला क्लीन करता येईल. चिमणी तसं तर मी गॅस ओटा जेव्हा क्लीन करते तेव्हा स्वच्छ करत असते, पण खूप दिवस झाले दुर्लक्ष झालं. मध्ये मी गावाला पण गेले होते आणि घाईघाईमध्ये छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात आणि मग एकदाच आपल्याला त्या क्लीन कराव्या लागतात. तर किचनच्या ओट्यावरती जे जे सामान मी ठेवते, म्हणजे जसं की एका ट्रेमध्ये मी सगळं चहापत्ती, बोनविटा वगैरे सगळं ऑर्गनाईज करून ठेवते. तो ट्रे देखील मी धुवायला टाकलेला आहे. भिंतीवरती हे एक ऑर्गनायझर लावलेलं होतं, ते ऑर्गनायझर देखील मी धुवायला टाकलेलं आहे. तर दोघीजणी मदतीला असल्यामुळे एकजण खिडकी स्वच्छ करत आहे. सगळ्यात आधी बाहेरची ग्रिल मी स्वच्छ करायला सांगितले आणि एकीला मी किचनच्या आतमधलं दार जे आहे, जे युटिलिटी एरियामध्ये ओपन होतं, ते स्वच्छ करायला सांगितलं. तर किचन ओट्यावरचं सामान सर्व बाजूला केलं. त्यानंतर भिंतीवरती काही ऑर्गनायझर्स मी लावलेले आहेत, त्यावरती काही गोष्टी अडकवता येतात त्या देखील काढून घेतल्या. त्यानंतर हे कप ऑर्गनायझर आहे, म्हणजे कप वॉश केल्यानंतर सिंकच्या वरतीच मी हे ऑर्गनायझर लावलेलं आहे. कप वॉश केल्यानंतर इथे म्हणजे धुवून सुकत घालायला सोपं वाटतं मला, कारण ज्यावेळेस आपण ट्रेमध्ये किंवा एखाद्या बास्केटमध्ये सुकत घालतो तर ते पाणी ओट्यावरती साचतं, पण ह्या ऑर्गनायझरमध्ये ज्यावेळेस मी कप सुकवत ठेवते ते पाणी सगळं सिंकमध्ये पडतं, त्यामुळे फारसं पाणी किचन ओट्यावरती राहत नाही. त्यामुळे ही अतिशय आवडती गोष्ट माझ्या किचनमधली आहे. किचन बनवत असताना काही गोष्टी राहून जातात, त्यावेळेस असे ऑर्गनायझर खूप युजफुल ठरतात आणि काय 200-300 रुपयाला हे इझिली आपल्याला ऑनलाईन मिळतात. याचा वापर करून आपण आपले बरंचसं काम जे आहे ते सोपं करू शकतो. तर सर्व गोष्टी बाजूला केल्यानंतर किचन कॅबिनेट्स पण क्लीन करायचे असतात, पण त्याआधी त्यावरती एक सोल्युशन स्प्रेड केलं की त्यावरती असलेले काही चिकटपणा असेल तो मेल्ट होतो इझिली. आणि थोडा वेळ या सोल्युशनला तसंच तुम्हाला कॅबिनेट्सवरती राहू द्यायचं आणि मग त्यानंतर तुम्ही त्याला पुसून घ्यायचं आहे. त्यामुळे इझिली तुमचे कपाट जे आहेत ते स्वच्छ होतात.
तर किचन क्लीन करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे किचन नेहमी वरून खाली क्लीन करावं. म्हणजे वरचे सगळे जाळी जळमटं तुम्ही काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर वरच्या भिंती ज्या आहेत ज्या चिकट होतात, तसं चिमणीमुळे फारसा चिकटपणा होत नाही, तरी देखील धूळ असते ती साचलेली असते, ती तुम्हाला स्वच्छ करावी लागते. महिन्यातून एकदा म्हणा किंवा 2 महिन्यातून एकदा अशा वरच्या भिंती स्वच्छ केल्या तर तुमचं किचन जे आहे ते नेहमी स्वच्छ राहतं. एकदाच तुम्ही दिवाळीच्या वेळेस किंवा एखाद्या सणावाराच्या वेळेस क्लीन करायला गेलात ना, तर तुम्हाला खूप अवघड होऊन बसतं. त्यासाठी ही स्वच्छता वेळोवेळी केली गेली पाहिजे. मदतीला एखादी व्यक्ती तुम्हाला मिळत असेल तर खूपच चांगलं, जर नाही मिळाली तर थोडी थोडी स्वच्छता तुम्ही करत राहायची आहे. किचनच्या वरच्या भिंती खूप चिकट झालेल्या असतील तर त्यासाठी तुम्हाला सेम सोल्युशन तयार करायचं आहे. फक्त त्यामध्ये डिश लिक्विड सोप थोडंसं ॲड करायचं. म्हणजेच बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि डिश लिक्विड चे तुम्हाला 2-3 थेंब टाकायचे आहेत. ते मिक्स करायचं आणि हे सगळं सोल्युशन तुम्हाला भिंतीवरती स्प्रेड करायचं आहे. किंवा जर तुमच्या भिंती एवढ्या चिकट झालेल्या नसतील तर तुम्ही ओल्या कपड्याने पुसून घेतल्या तरीही चालतील. पण अशा प्रकारे क्लीन करा. तर डिसइन्फेक्ट पण होतील, धूळ पण सगळी निघून जाईल आणि बराचसा क्लीननेस जो आहे तो येतो. ओल्या कपड्यांनी नंतर भिंत जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. यामुळे तुमच्या वरच्या भिंती स्वच्छ होतात आणि किचन देखील खूप चकाचक वाटतं. किचन क्लिनिंग म्हणजे किचनमधला प्रत्येक कोपरा न कोपरा स्वच्छ झाला पाहिजे. मग किचनमध्ये असलेली खिडकी असतील, भिंती असतील, त्या आवर्जून स्वच्छ केल्या गेल्या पाहिजे, तरच तुमचं किचन पूर्ण स्वच्छ दिसेल. आता बऱ्याच जणी म्हणतील यात काय नवीन आहे, हे तर आम्ही देखील करतो. तुम्ही करत असाल, पण खूप जणींचे नवीन लग्न झालेले असतात किंवा किचन क्लिनिंगचा कंटाळा येतो. अशा छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला किचन क्लीन करण्यासाठी मदत होईल आणि त्यासोबतच तुमचं किचन देखील नेहमी स्वच्छ राहील. आता माझ्या किचनमध्ये मी वरपर्यंत टाईल्स लावलेले आहेत, त्यामुळे ही साफसफाई मला सहज शक्य आहे. पण बऱ्याच जणींच्या किचनमध्ये अर्ध्याच भिंतीपर्यंत टाईल्स लावलेले असतात आणि अर्धे भिंत जी आहे ती पूर्ण पिवळी होते, चिकट होते. मग अशासाठी काय करायचं, तर तुम्ही बाजारात मिळणारे जे स्टिकर्स असतात, जे वॉटरप्रूफ असतात ते लावू शकता. त्यांना तुम्ही पुसून घेऊ शकता आणि ते स्टिकर जर खराब झाले तर मग तुम्ही ते वेळोवेळी चेंज देखील करू शकता. किचन क्लिनिंगसाठी मदतीला नेहमी कोणीतरी असावं. एकटीला डीप क्लिनिंग करणं शक्य नाही, कारण त्यासाठी खूप वेळ लागतो. किंवा तुम्ही थोडी थोडी किचनची क्लिनिंग केली तर ती तुम्हाला परवडेल. कारण साधी खिडकी जरी किचनची साफ करायची म्हटलं तरी त्याला साधारण अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. कारण किचनची खिडकी जी आहे ती खूप चिकट होते. बाहेरून ग्रिल असेल तर ग्रिल पण तुम्हाला क्लीन करावी लागते, काच पुसावे लागतात. त्यामुळे हे काम जे आहे ते थोडंसं टाईम कन्झ्युमिंग आहे. त्यानंतरची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे हे जे किचन कॅबिनेट्स आहेत, एका साईडला वरपर्यंत आहेत आणि दुसऱ्या साईडला असे अर्धेच आहेत, म्हणजे पूर्ण वर भिंतीपर्यंत गेलेले नाही आहेत. मग त्यावरती देखील धूळ साचते. किचनमध्ये असलेला चिकटपणा जो आहे तो किचन कॅबिनेट्सच्या वरती साचलेला असतो. मग त्यासाठी मी काय करते की हे न्यूजपेपर जे आहेत ते मी किचन कॅबिनेट्सच्या वरती ठेवत असते. ज्यामुळे काय होतं की सगळी धूळ त्या पेपरवरती साचते. ज्यावेळेस मी किचन डीप क्लिनिंगला काढते ते हे पेपर मी रिमूव्ह करते आणि दुसरे नवीन न्यूजपेपर जे आहेत ते मी वरती टाकत असते. तर तुमच्याही किचनमध्ये अशा प्रकारचे कॅबिनेट्स असतील तर त्यावरती न्यूजपेपर आठवणीने टाका. त्यामुळे सगळी धूळ जी आहे ती कपाटावरची पेपरवरती राहील आणि जो काही चिकटपणाचा थर आहे तो पेपरवरती जमा होईल. कॅबिनेट्स तुमचे खराब होणार नाहीत. किचन जेवढं मोठं असेल तेवढंच त्याला मेंटेन देखील ठेवावं लागतं. वेळोवेळी स्वच्छता करावी लागते, नाहीतर किचन खूप घाण होतं. आणि उन्हाळ्यापासून मी क्लिनिंग केलीच नव्हती. रोजची साफसफाई मी खालची करतेच, म्हणजे ओट्यावरती कॅबिनेट्स असतील त्यांची, पण ही भिंतीवरती किंवा मधले कॅबिनेट्स वगैरे क्लीन करायचे राहून गेले होते. आता ह्या दोघी मला मदतीला मिळाल्या, त्यामुळे मग मी आवर्जून आज ही क्लिनिंग केलेली आहे आणि हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आपली सणवार आता सुरू होणार आहेत आणि त्याआधी थोडी थोडी क्लिनिंग करणं महत्त्वाचं वाटलं, कारण घर जेवढं मोठं तेवढंच त्याला मेंटेन देखील ठेवावं लागतं आणि एकदाच घराची क्लिनिंग करणं शक्य नाही. त्यासाठी मग अशा प्रकारे थोडी थोडी क्लिनिंग मी स्टार्ट केलेली आहे. मागच्या वर्षी माझी खूप धावपळ झाली होती आणि किचन क्लिनिंग माझं गणपतीच्या वेळेस राहून गेलं होतं. त्यासाठी मग मी आता हळूहळू सुरुवात केलेली आहे, जेणेकरून मग गणपतीच्या आधीच माझी संपूर्ण घराची स्वच्छता होऊन जाईल.
आता ही किचनची क्लिनिंग सुरू आहे, पण मी जेवढी महत्त्वाची वाटली तेवढीच डीप क्लिनिंग केलेली आहे. यामध्ये मी कुठलेही डबे वगैरे घासायला टाकले नाहीत, पण भिंती, त्यानंतर माझ्या किचनची चिमणी आहे, वरचे कॅबिनेट्स आहेत, आतून बाहेरून सगळे स्वच्छ केलेले आहेत. लगेचच नवरात्रामध्ये मग मी परत क्लिनिंग करणार आहे. त्यावेळेस मात्र मग मी डीप क्लिनिंग करेल, ज्यामध्ये मी ट्रॉल्या पण घासायला टाकते. माझ्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या रिमूवेबल आहेत आणि त्याच प्रकारे जे डबे आहेत, तसं तर मी जो डबा रिकामा झाला तो मी घासायला टाकत असते. पण आपण कसं दिवाळीच्या वेळेस किंवा नवरात्रामध्ये असं पूर्ण डबे रिकामी करतो आणि घासायला टाकतो, तर तशी क्लिनिंग मी त्यावेळेस करेल. आणि या दोघी मदतीला असल्यामुळे किचनचे कॅबिनेट्स मी आतून बाहेरून स्वच्छ केलेले आहेत. आणि जो डबा रिकामा होईल, मग तो पिठाचा असेल, मिठाचा असेल, मसाल्याचे असतील, ते डबे मी तेव्हाच्या तेव्हाच घासून बाजूला करत असते. म्हणजे एकदाच असं क्लिनिंगची वाट बघत नाही. किचन कॅबिनेट्स क्लीन करत असताना एक एक कप्पा स्वच्छ करायचा, म्हणजे त्यामध्ये असलेलं सामान जे आहे ते आधी बाहेर काढून घ्यायचं. त्यानंतर तो कॅबिनेट स्वच्छ करायचा आणि ते सामान परत पुसून तुम्हाला त्या कॅबिनेटमध्ये लावायचं असतं. आपण बऱ्याचदा काय करतो, सगळे कॅबिनेट्स एकदाच रिकामे करतो आणि त्यामुळे ओट्यावरती खूप पसारा होतो आणि मग ती क्लिनिंग खूप डिफिकल्ट होऊन जाते. कारण आपण जेव्हा कॅबिनेट स्वच्छ करायला जातो, ती धूळसुद्धा त्या सामानावरती पडते आणि आपलं काम जे आहे ते दुप्पट वाढतं. त्यासाठीच ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कॅबिनेट्स एक एक करून रिकामे करायचे आहेत, आतून बाहेरून स्वच्छ करायचे आणि त्यानंतर त्यामध्ये सामान लावायचं आणि नंतरच दुसरं जे सेक्शन आहे किंवा कॅबिनेट आहे ते स्वच्छ करायला घ्यायचं. यामुळे तुमचं काम सोपं होईल आणि खूप काही लोड तुमच्यावर पडणार नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण किचन पूर्ण क्लिनिंगला काढतो आणि अचानक आपल्याला काहीतरी दुसरं काम पडतं. अशा वेळेस किचनमध्ये पूर्ण पसारा होऊ शकतो. त्यासाठी या गोष्टीची तुम्ही काळजी घेतली, म्हणजे एकच किचन कॅबिनेट्स तुम्ही बाहेर स्वच्छ करायला घेतलं तर ते तुम्ही लगेचच्या लगेच आवरून ठेवू शकता किंवा तात्पुरतं तुम्ही सामान जशाला तसं त्यामध्ये ठेवू शकता. पण तुम्ही जर पूर्ण पसारा तुमच्या ओट्यावरती काढून ठेवलेला असेल आणि तुम्हाला बाहेर जायचं असेल किंवा इतर काही काम करायचं असेल, तर अशा वेळेस मग तुम्हाला काहीच सुचणार नाही. तर असो मैत्रिणींनो, किचनमध्ये एकीला दोघी असल्या तर तुमचं किचनमधलं क्लिनिंगचं काम खूप फास्ट होतं. आणि आज तर माझ्या मदतीला दोघीजणी होत्या आणि पॅरलली माझं काम सुरू होतं. एका साईडला किचनचे कॅबिनेट्स क्लीन करणं सुरू होतं आणि दुसऱ्या साईडला माझा किचन क्रॉकरी युनिटचा जो सेक्शन आहे तो देखील क्लीन होत होता. त्यामुळे फारसा वेळ मला किचन क्लिनिंगला लागला नाही. कॅबिनेट्स वगैरे क्लीन झालेले आहेत. आता त्यानंतर कॅबिनेट्सच्या खालची भिंत पण स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे. तिथे एक स्विच बोर्ड दिलेला आहे, त्यावरती आपले चिकट हात वगैरे लागतात आणि तो बोर्ड खूप घाण होऊन जातो. त्याकडे आपलं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं, तर तो देखील आपल्याला किचन क्लिनिंगच्या वेळेस आवर्जून क्लीन करायचा असतो. आता ही भिंत ज्यावेळेस किचन ओटा मी क्लीन करते त्यावेळेस ही भिंत देखील पुसून घेत असते, पण यावरती बरेचसे ऑर्गनायझर लावलेले असतात, त्यामुळे त्याच्या खालची जी बाजू आहे ती क्लीन होत नाही. तर ती देखील इथे स्वच्छ करून घेत आहे, जेणेकरून मग आता ज्यावेळेस ते ऑर्गनायझर परत पुढच्या वेळेस काढले जातील त्यावेळेसच इथे मला पुसता येईल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, किचनची क्लिनिंग करत असताना नेहमी वरून खाली करायची. तर आता वरची क्लिनिंग सगळी झालेली आहे आणि जसं तुम्ही बघू शकता किचन ओट्यावरती खूप कचरा पडलेला दिसत आहे. तसा किचन ओटा मी स्वयंपाक झाल्याबरोबर क्लीन केला होता, कारण वरती चढल्यानंतर आपल्या पायाला जो चिकटपणा लागतो तोच सगळ्या घरामध्ये होतो, म्हणून ही काळजी मी घेतली होती. तरी देखील एवढा कचरा साचलेला आहे तो आता स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच पुढच्या क्लिनिंगला सुरुवात करायची आहे. आता किचनचे सर्व सेक्शन्स मी क्लीन केलेत, ज्यामध्ये भिंती आहे, चिमणी आहे, कॅबिनेट्स आहेत आणि कॅबिनेट्सच्या खालच्या भिंती सर्व क्लीन झाल्या. आता खालच्या ज्या ट्रॉल्या आहेत तो पार्ट राहिलेला आहे. आता ट्रॉल्या मी सर्व रिमूव्ह करून क्लीन करायला टाकलेल्या नाहीत, तर बाहेरूनच मी स्वच्छ करणार आहे. कारण ह्या ट्रॉल्या वगैरे मी आता दिवाळीच्या क्लिनिंगमध्येच मी स्वच्छ करेल. फारशा माझ्या ट्रॉल्या घाण होत नाहीत, तर का ते तुम्हाला पुढे समजेलच. किचन ट्रॉल्यांची साफसफाई सुरू असताना काही कप्पे मला थोडेसे खराब वाटले, त्यांना ऑर्गनाईज करणं मला गरजेचं वाटलं. त्यांना मी ताबडतोब रिकामं केलं, एक कप्पा रिकामा केला आणि त्या ट्रॉलीमध्ये टाकलेली जी मॅट आहे ती शीट आहे, त्यामुळे ह्या ट्रॉल्या माझ्या प्रोटेक्ट होतात आणि हीच ती गोष्ट आहे ज्यामुळे माझ्या किचन ट्रॉलीमध्ये झुरळ होत नाहीत.
जे काही स्पेशल मसाले असतात, ज्यामध्ये पावभाजी मसाला असेल, किचन किंग मसाला असेल किंवा सांबार मसाला असेल, त्यासाठी मी हा एक सेक्शन केलेला आहे. यामध्ये मायक्रोवेव्हसोबत आलेले काही रेसिपी बुक आहेत, काही स्टिकर्स आहेत, एक पेन्सिल आहे आणि हे एक ऑर्गनायझर आहे. यामध्ये सगळे मसाले मी ठेवते. ह्या काचेच्या बरण्या आहेत आणि यासोबत हा ट्रे मिळालेला आहे. यावरती माझे जे मसाले आहेत ते व्यवस्थित बसतात आणि मी यांना फ्रीजमध्ये नाही ठेवत. जे मसाले मी रेग्युलरली यूज करते, ज्यामध्ये सांबार मसाला असेल, पावभाजी मसाला, आठवड्यातून एकदा हे मसाले यूज होतातच आणि काचेच्या बरण्यांमध्ये ठेवल्यामुळे यांची शेल्फ लाईफ देखील वाढते. तसं माझं मसाल्यांचं एक वेगळं सेक्शन आहे. पण हे जे ऑर्गनायझर आहे हे स्पेशली तुम्ही ट्रॉलीमध्ये ठेवू शकता. त्यासाठी मग इथे मी एक कप्पा केलेला आहे, तिथेच हे सगळे मसाले मी ठेवत असते. आता श्रावण महिना आहे आणि अधिक श्रावण, त्यानंतर निज श्रावण, या 2 महिन्यामुळे नॉनव्हेज फारसं खाण्यात आलं नाही. माझ्या मुलांना आवडतं, त्यासाठी मला करावं लागतं. त्यामुळे हे नॉनव्हेजचे मसाले जे आहेत ते मी फारसे यूज केलेले नाहीत. ते मी सर्व फ्रीजमध्ये ठेवले आणि काही जे खराब झाले होते, म्हणजे ज्यांची डेट गेली होती, ते सगळे मी फेकून दिले. किचनच्या इतर ट्रॉल्यांमध्ये फक्त माझी भांडी ठेवलेली असतात, ज्यामध्ये ताटं, वाट्या, ग्लास आणि काही जी कुकिंगसाठी लागणारी भांडी जी आहेत ती असतात. पण 2 असे कप्पे आहेत ज्यामध्ये मी मसाले ठेवते. ते कप्पे जे आहेत ते खूप खराब होतात. म्हणजे तिथे काही सांडलं जातंच, आपण घेताना वगैरे होतंच असं. तर ते कप्पे मात्र मला आवर्जून स्वच्छ करावे लागतात. त्यावरती हळदीचे वगैरे डाग पण पडतात, कारण तिथे मसाल्याचा डबा मी ठेवलेला असतो. तो डबा पण मला क्लिनिंगला टाकावा लागतो आणि बऱ्याचदा स्वयंपाक करत असताना त्यातले असलेले मसाले या मॅटवरती पडतात आणि ही मॅटसुद्धा खराब होते. म्हणून ते 2 कप्पे मी क्लीन केलेले आहेत. सर्व साहित्य बाहेर काढून ती मॅट बाहेर काढलेली आहे, तिला स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. कारण ती वॉटरप्रूफ जरी असली तरी तिला फारसं ओलं करता येत नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत, फारसं ऊन नाही, कधी येतं कधी नाही येत. त्यामुळे मी डबे देखील घासायला काढले नव्हते आणि जेवढं मला ओलसरपणा किचनमध्ये कमी करता येईल तेवढाच मी प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही डबे वगैरे घासायला टाकता त्यावेळेस कडक ऊन असेल तर मग ते डबे स्वच्छ होतात. नाहीतर मग ओलसर डब्यांमध्ये तुम्ही सामान भरून ठेवलं तर मग ते सामान पण खराब होऊ शकतं. त्यामुळे या गोष्टीची काळजी तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण किचन कॅबिनेट्स एक एक करून स्वच्छ केलेलं आहे, एकेका कॅबिनेट्समधलं सामान बाहेर काढून स्वच्छ केले, अगदी त्याच प्रकारे किचनचे ट्रॉल्या ज्या आहेत त्या देखील एक एक स्वच्छ करायच्या असतात. तर इथे 2-3 असल्यामुळे पॅरलली आमचं काम सुरू होतं. तर किचन क्रॉकरी युनिटच्या खाली मी असं स्टीलच्या डब्यांसाठी रॅक केलेलं आहे. मध्ये एक कडप्प्याचं पार्टिशन दिलेलं आहे आणि त्याला दारं बसवलेली आहेत. हा भाग क्लिनिंगला खूप सोपा वाटतो कंपॅरेटिव्हली किचन ट्रॉलीजमध्ये खूप म्हणजे खाली घाण बसते आणि त्याचबरोबर ट्रॉल्या क्लीन करायला थोड्या अवघड पण असतात. पण जरी ट्रॉल्या अवघड असल्या तरी जेव्हा तुम्ही किचनमध्ये काम करतात त्या थोड्याशा वापरायला सोप्या वाटतात, कारण ड्रॉवर तुम्ही बाहेर काढला की तुम्हाला त्यातलं सामान घेता येतं. कपाटाचं मात्र तुम्हाला दार उघडावं लागतं, सामान शोधावं लागतं. ही एक गोष्ट तुम्हाला करावी लागते. तर इथे कडप्प्यांमध्ये असलेली धूळ वगैरे स्वच्छ केलेली आहे आणि डबे वगैरे सगळे तिने ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. तर ट्रॉल्यांच्या आतमध्ये मी लाईट्स लावलेले आहेत, तर क्लिनिंगला खूप सोपं होतं आणि ट्रॉल्या माझ्या पूर्ण बाहेर येतात, त्यांना खालून व्हील आहे, त्यामुळे ह्या ट्रॉल्या क्लीन करणं पण खूप सोपं आहे. तुम्ही जर किचन नव्याने बनवत असाल तर अशा प्रकारे तुम्ही ट्रॉल्या बनवू शकता किंवा मग तुम्ही थोडीशी हाईट देऊन त्यावरती ट्रॉल्या जर बनवल्या तर त्याच्या खाली फारशी धूळ होणार नाही, तुम्हाला ट्रॉल्या क्लीन करायलाही सोप्या जातील. तर सगळी क्लिनिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. ट्रॉल्या इकडचा कपाटाचं सेक्शन पूर्ण क्लीन झालेलं आहे. त्यानंतर लगेचच किचन क्लीन केलेलं आहे. आता हे जे दार आहे ते खूप घाण झालं होतं, तर त्याला स्वच्छ करायचं म्हणजे याला वॉश करणंच महत्त्वाचं होतं, कारण हे लोखंडाचं दार आहे. आता माझं घर जे आहे ते रोडवर आहे, बाहेरून खूप गाड्या जातात, त्याची धूळ या दारावरती बसलेली असते. त्यामुळे याला स्वच्छ आम्ही घासून घेतलं आणि त्यानंतर पाण्याच्या प्रेशरनी धुवून घेतलं. तर इथं माझं संपूर्ण किचन क्लीन झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय किती छान, प्रसन्न, सकारात्मक वाटतं. किचन क्लीन असलं की काम करायलाही छान वाटतं आणि मलाही खूप फ्रेश वाटत होतं.
तर या कॅबिनेटमध्ये मी माझे सर्व मसाले ठेवलेले आहेत आणि या दुसऱ्या कॅबिनेटमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये हिंग असेल किंवा विलायची पावडर असेल, ओवा असेल, जो की पटकन आपल्याला घेता यावा यासाठी मी या ट्रॉलीमध्ये ठेवलेला आहे. त्याचबरोबर मसाल्याचा जो डबा आहे तो मी घासायला टाकला आहे आणि एक्स्ट्रा जे पीठ असतं ते देखील मी इथेच ठेवते, जे आपण पोळ्यांना लावण्यासाठी वापरतो. आणि ही मॅट मी वापरते त्यामुळे झुरळ होत नाहीत आणि जाळीसुद्धा माझ्या किचनच्या ट्रॉल्यांमध्ये होत नाहीत. त्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारच्या मॅट वापरल्या तर तुमच्याही किचन ट्रॉल्यांमध्ये झुरळ होणार नाहीत. तर किचन क्लिनिंगच्या दरम्यान तुमच्या लक्षात आलेलं असेल की एकही झुरळ माझ्या किचनमध्ये तुम्हाला दिसलेलं नाही. त्याचं कारणच म्हणजे ह्या ज्या शीट मी किचन ट्रॉल्यांच्या आतमध्ये टाकलेल्या आहेत त्यामुळे जाळे देखील होत नाहीत आणि झुरळांना वरती येण्यासाठी वाव मिळत नाही. त्यामुळे अजूनही तुम्ही तुमच्या किचन ट्रॉलींच्या आतमध्ये अशा शीट टाकलेल्या नसतील तर आवर्जून टाकाव्यात. आणि काही ऑर्गनायझर्सचा पण मी यूज केलेला आहे, जेणेकरून मला काही पॅन्स वगैरे ठेवण्यासाठी मदत झालेली आहे. मसाल्यांचं सेक्शनमधले काही जे बरण्या आहेत त्या मी धुवायला टाकलेल्या आहेत. आणि इकडे मी रोजचा जो किराणा आहे ज्यामध्ये पोहे, ओवा, शेंगदाणे, मुरमुरे अशा गोष्टी मी इथे ठेवते ज्या मला पटकन घेता येतात. तर त्यातले काही डबेसुद्धा मी घासायला टाकले. जसं मी तुम्हाला सांगितलं, क्लिनिंग करत असताना मी एकदाच कधीही क्लिनिंग करत नाही, जशी होईल थोडी थोडी क्लिनिंग करते. तर आज दोघी मदतीला असल्यामुळे खूपसं माझं काम झालेलं आहे आणि काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत, किचनच्या चिमणीची डीप क्लिनिंग, त्यानंतर गॅसचे बर्नर आहेत, गॅसचे स्टँड्स आहेत, त्यांचीसुद्धा डीप क्लिनिंग करावी लागते. मायक्रोवेव्हची डीप क्लिनिंग, ह्या सर्व गोष्टी पण मी एखाद्या ब्लॉगमध्ये शूट करेल आणि तेही तुमच्यासोबत शेअर करेल, कारण माझं क्लिनिंगचं रुटीन बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना बघायला आवडतं. तर झालेलं आहे माझं किचन क्लिनिंगचं काम. जेवढा वेळ किचन क्लीन करण्यासाठी लागला त्याहीपेक्षा कमी वेळामध्ये किचन लवकरच खराब होतं. त्यासाठी नियमितपणे किचन डीप क्लीन करणं, किचनची वेळोवेळी स्वच्छता करणं महत्त्वाचं आहे. तर चला, व्हिडिओचा मी इथंच एंड करते. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, मोटिवेशनल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.